सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवलं. काँग्रेस बरोबर असेल का? मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही. एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू. कमी दिवस राहिलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. सफलतापूर्वक चर्चा हुई है, क्या सफलतापूर्वक चर्चा हुई है? परब सर घेऊन जाहीर केल्या, कारण कुठेतरी त्यांनी हरकती सूचना सुद्धा एकीकडे मागवलेल्या होत्या मतदार याद्यांवर आणि काल अचानक पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी बोलू. बाकीचे युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील. ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू. ज्या कोणाशी आमचं बोलणं चालू आहे त्या चर्चा आहेत आणि चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी ते सांगितले जातात. वर्षा गायकवाड असं म्हणता आहे. देखो ऐसा है कि जो भी अभी चर्चा चल रही है, चर्चा जिस दिन खत्म हो जाएगी, अंतिम निर्णय जिस दिन हो जाएगा तो निर्णय आपको बताया जाएगा. कब तक ये गठबंधन का ऐलान? जल्दी ही हो जाएगा. इलेक्शन के पहले तो जरूर होगा. क्या सीट शेयरिंग को लेकर भी चर्चा हुई? कितनी सीट्स को लेकर हुई कुछ बता आप? वो मैंने यही कहा कि जो चर्चा चल रही है चर्चा बताई नहीं जाती है, निर्णय बताया जाता है. सफलतापूर्वक हुई बैठक आप लोगों की? जरूर सफलतापूर्वक पार्टी के दोनों हो बड़े नेता एक मंच पर आएंगे, कैसे घोषणा होगी? क्या कोई रोड मैप तैयार हुआ है? वो जैसे भी उसका निर्णय हो जाएगा आपको बताया जाएगा. नाही, पण वर्षा गायकवाड असं म्हणतायत की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्यासोबत कसं काय जायचं? वर्षा गायकवाडांचं ते म्हणणं आहे. शेवटी आम्हाला या सगळ्या गोष्टींचा एकंदर विचार करून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तो मी म्हटलं ना, ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला कळवू. नाही, पण काँग्रेस सोबत यावी यासाठी तुम्ही अजूनही आशा बघा, असं आहे की महाविकास आघाडी आहे. आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता हे वर्षा गायकवाडांचं मत, ते त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे. आता ह्याच्यात पण महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. महाविकास आघाडीत शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते. आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत. आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आमची इच्छा आजही अशी आहे. परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल, निर्णय होतील त्या दिवशी आपल्याला कळवू. जी माहिती मिळते आहे, काँग्रेसच्या हायकमांड बरोबर चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय माझ्या पक्षाचे नेते घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये. ते नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला ते आपल्याला कळवतील ना. आम्ही आणखी एक माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की जो मराठी बहुल भाग आहे त्या भागात, म्हणजे जिथे मनसे शिवसेना लढणार आहे आणि मराठी बहुल भाग आहे तिथे त्यांना जागा जास्त देण्यात याव्यात. नाही, ते त्यांचं म्हणणं त्यांनी भाजपकडे मांडायचं आहे ना. त्याचं उत्तर मी काय देऊ? पण तुमची लढाई कोणाशी असेल? मग आमची लढाई आमची लढाई जो आमच्या वॉर्डामध्ये आमच्या समोर येईल त्याच्याशी आमची लढाई. 16 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला मतदान ठेवण्यात आलेलं आहे. याचा किती फटका बसू शकतो? कारण की संक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणी त्यावेळेस माहेरी जातात, त्यामुळे अनुपस्थित राहू शकतात मतदानाच्या दिवशी. हे तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी शिकवताय आणि तुमच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतंय. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. टीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस अशा आशयाचे बॅनर्स हे मुंबई वरळी परिसरात लागलेले पाहायला मिळाले. एक लक्षात ठेवा, आमचा साधा म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागलेल्याच आहेत. 15 तारखेला त्याचा निर्णय होणारच आहे. आता त्याच्यावरती ही लढाई आहे. या लढाईचा निर्णय लागायचा आहे. त्याच्यामुळे मुंबईची जनता कोणावर प्रेम करते, कोणावर करत नाही हे ठरणार आहे. त्यामुळे आता याच्यावर सगळी चर्चा करण्यात काही पॉइंट नाही. वारंवार मुंबईचा रंग बदलू देऊ नका असा उल्लेख केला जात आहे तुमच्यावर. एक आरोप बघा, असं आहे की आरोप करणारे आरोप करतील,
25 वर्ष मुंबई शिवसेनेला मिळालेली आहे. आमचं मुंबईच्या लोकांवरती आजही प्रेम आहे आणि त्यांचं देखील आमच्यावर आहे. त्यामुळे निर्णय लागेल. तेजस्वी घोसाळकरांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे कसं बघतो? नुकसान कितपत आहे? तो त्यांनी निर्णय घेतलाय त्यांचा. आता त्यांचा वॉर्ड रिझर्व झाला होता. आता त्या वॉर्डातनं त्या निवडणूक लढू शकत नव्हत्या. दुसरा वॉर्ड त्यांना असं त्यांचा काय निर्णय त्यांनी का घेतला याचं उत्तर मी देऊ शकत नाही. घोसाळकर म्हणाले होते की पोराचे कान धरता येऊ न्याय शकतात मिळवून पण देण्यासाठी मी या पक्षामध्ये आलेली आहे. ठीक आहे ना, त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरती मी कसं उत्तर देणार? त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांनी पक्षप्रवेश करावा या दृष्टीने. नाही, मला असं चौकशी आणि त्यांचा पक्षप्रवेश या दोन गोष्टी मला असं कुठलाही त्याचा असा अर्थ वाटत नाही किंवा असं काही वाटत नाहीये. तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. विनोद घोसाळकर आजही शिवसेनेबरोबर आहेत. आम्ही विनोद घोसाळकरांना ओळखतो. त्याचं कारण असं आहे की ते मूळ कार्यकर्ते आमचे ते. एकीकडे चला, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.